कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वाकटीचा आंबट बनवणार आहोत. आंबट म्हणजे कोळी भाषेमध्ये कालवण आहे. तर या वाकट्या घेतलेल्या आहेत. या अशा वाकट्या असतात मोठ्या. कुठल्याही तुम्ही सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये गेले तर असे वाकट्या भेटतील तुम्हाला. त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. 2-3 अशा वाकट्यांचे असे तुकडे करून घ्यायचे. त्यासाठी साहित्य घेतलेत. एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. हा एक बटाटा घेतलेला आहे मी. त्याचे 8 तुकडे करून घेतलेत. काळं पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि सालासकट घेतलेलं आहे. हे कोकम घेतलेले आहेत 5-6. कोकम तुमच्याकडे नसलं चिंच वगैरे टाकू शकता तुम्ही. ही कोथिंबीर घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे. घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे 1 मोठा चम्मच. हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच. तेल घेतलेलं आहे 2 चम्मच. तर पाणी ठेवलेलं मी गरम करायला. तर ते आपल्याला वाकटीमध्ये टाकायला लागेल. तर आपला कांदा वगैरे परतून होते तोपर्यंत आपण हे वाकट्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत 4-5 मिनिटासाठी. त्याच्याने आपल्या वाकट्या स्वच्छ सुद्धा होतात आणि या थोड्या मऊ होतात. कारण सुकवलेल्या असतात तर असं करणं गरजेचं आहे. असे 5-6 मिनिटं तरी आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. आता आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता आपण फोडणी करूया. तर पहिले तेल घालते मी. 2 चम्मच तेल घातलेले आहे. तेल गरम झालं आपण कांदा घालूया. चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. आता आपला कांदा चांगला गुलाबी झालाय, मऊ झालाय. आता आपण मसाले घालूया. हळद घालते पहिली. साधी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. कोळी लोकांच्या प्रत्येक घराघरात ही आवर्जून बनवली जाते. आता 1 चम्मच आपण मसाला घातलाय. चांगला परतलाय आपण. पाणी घालायचं आहे. दोन ग्लास पाणी घालायचं आहे. 2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. ते बटाट्याचे तुकडे घालते. मीठ घालते चवीनुसार. ही वाकटे दाखवतेस. आता गरम पाण्यातून वाकटे आपण या चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत आणि घालायचे आहेत आता कालवणमध्ये. चांगलं मिक्स करून घेऊया. कोकम घालते. तुम्ही चिंच घालत असाल तर अशीच थोडीशी घालायची आहे. कोळ वगैरे करायचं नाही. तुकडे असे चिंचेचे घालायचे तसे कोकम सारखे. आता उकळी काढायची आपण. बटाटा शिजला का आपलं कालवण तयार होईल. बटाटा शिजवायचा आहे आपल्याला. तर वाकटी शिजायला काही वेळ नाही लागत. तर बटाटा फक्त शिजवून घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर आपल्या वाकट्या पण शिजल्या जातात. आता मीडियम गॅसवरती आपण ओपनमध्ये शिजवायचं आहे हे कालवण. झाकण ठेवायची काही गरज नाही. 4-5 मिनिटं आपलं कालवण उकळलेलं आहे. बटाटा पण आपला शिजलाय.
कोथिंबीर घालूया आपण. आता आपलं कालवण तयार आहे वाकटीचं. मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते. अशा प्रकारे सुक्या वाकटीचं कालवण तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा, खूप छान होते. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.